अध्यक्ष कंत्राटी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कंत्राटी कर्मचारी महाराष्ट्र राज्य। आमच्या प्रमुख मागण्या 2012 पासून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कर्मचाऱ्यांचे कुठल्याही प्रकारचे मानधन वाढ केली नसून सरकारसह मानधन वाढ करावी। 2012 पासून जो आमच्यावर अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर करावा। 2018ला जो चुकीचा GR काढून आमच्या कर्मचाऱ्यांवर जो अन्याय केलेला आहे तो चुकीचा GR रद्द करावा। तसेच प्रसूती रजा असतील, आमच्या रेग्युलर रजा असतील त्या रजा आम्हाला मिळाव्या अशा मागणीसाठी मी आज तिसरा दिवस आहे, परंतु माझ्या उपोषणाची कोणीही दखल घेत नाही। प्रधानमंत्री म्हणजे देशाचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, या दोन्हीच्या योजना चालवल्या या ठिकाणी कालच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मुंबई सुहास राणे साहेब या ठिकाणी येऊन गेले। त्यांनी संपर्क केलेला आहे, त्यांनी एका अगोदर सांगून टाकलेलं आहे आमच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही संभाजी ब्रिगेडच्या स्थायी या आंदोलनामध्ये उतरू, मग मात्र तुमची हेगळी केली जाणार नाही अशा प्रकारचं या ठिकाणी आम्हाला ते सांगून गेलेले आहेत। म्हणून आमचं उपोषण हे चालूच राहणार आहे जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होणार नाही, कर्मचाऱ्यांना पूर्णपणे न्याय मिळणार नाही, जोपर्यंत सिद्धीपत्रक निघणार नाही तोपर्यंत मी या ठिकाणाहून उठणार नाही। एकदम सोप्या मागण्या असताना अन्याय का केला जातो, न्यायालयाचा सुद्धा निकाल लागलेला असताना न्यायालयाला सुद्धा विरोध का केला जातो हे आम्हाला समजू शकत नाही। कारण की आता बाह्य यंत्रणेतर्फे लोक हे भरून कंपनीतर्फे लोक भरून घेतात आणि त्यांना 25-26 हजार रुपये महिना दिला जातो आणि आम्हाला 12-12 हजार रुपयामध्ये वाटा लावलं जातं आणि ज्युनियर इंजिनियरना 20-20 हजार रुपये महिना दिला जातो। त्यांच्या ज्युनियर इंजिनियरला मात्र 60-70 हजार रुपये महिना दिला जातो। हा कोणता अन्याय आहे? आमच्या शिपायाला 7 हजार रुपये, ड्रायव्हरला 7 हजार रुपये आणि आमच्या मात्र ड्रायव्हरला त्यांच्या मात्र ड्रायव्हरला 40-40 आणि 35 हजार रुपये महिना। हा कोणता अन्याय आहे? आम्ही नेमकं कोणतं पाप केलेलं आहे? म्हणून आम्ही या ठिकाणी या पाप फेडण्यासाठी या सरकारला दिशा दाखवण्यासाठी हे जड कातडीचं सरकार कधी जागा होणार आहे या जागा करण्यासाठी या ठिकाणी मी औषध उपचार नाकारून माझा जोपर्यंत माझा जीव गेला तरी चालेल परंतु मी या ठिकाणी उठणार नाही आणि ह्या माझ्या कर्मचाऱ्यांना न्याय, या कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही। मागण्या एकदम सोप्या असून त्या मागण्या मानधनात वाढ करून हक्कासह 2012 पासून हक्कासह अदा करण्यात याव्यात। तसेच मूलभूत अधिकारावर गदा आणणारा जो GR काढलेला आहे शासन निर्णय तो रद्द करण्यात यावा। वार्षिक वेतन वाढ व वाहतूक भत्ता, अपघात विमा, वैद्यकीय विमा, प्रसूती रजा नियमित कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे आम्हाला मिळाव्यात। आमच्या साध्या मागण्या असताना आमच्यावर अन्याय का केला जातो हा अन्याय दूर करण्यासाठी मोदी साहेबांना सुद्धा मोदी साहेबांकडे सुद्धा आमचे हे न्यूजवर पाठवून त्यांना सुद्धा आमच्यावर जो अन्याय होतोय, केंद्राची योजना आहे आणि राज्याकडे दिली, राज्य 25% करतंय, केंद्र 75% करतंय, परंतु हे एवढे पैसे देऊन आमच्यावर अन्याय केला जातोय। आम्हाला 12-12 हजार रुपयात का वाटा लावला जातंय याचा आम्हाला समजू शकत नाही। म्हणून शासनाने आमच्यावर ताबडतोब आमचा निर्णय घ्यावा, तोपर्यंत आम्ही उठणार नाही एवढा आम्ही पवित्रा घेतलेला आहे। आणि माझ्यासोबत सर्व महाराष्ट्र राज्याचे कंत्राटी कर्मचारी हे या ठिकाणी सर्व पदाचे कर्मचारी सर्वांनी रजेचे अर्ज टाकून या ठिकाणी आलेले आहेत आणि काही जागेवरून निघालेले आहेत। येत्या 2 दिवसामध्ये अजून मोठ्या संख्येने या ठिकाणी आमचे कर्मचारी येतील, मात्र सगळं काम बंद झाल्यानंतरच याचा कार्यक्रम लागेल असंही मी बोलतो। त्यांनी मुद्दाम काल मीटिंग ठेवली आणि मीटिंगमध्ये कोण आमचे कर्मचारी राहतात याचा त्यांनी पडतावा पाहिला, परंतु आमचा कर्मचारी सापडू शकत नाही। ज्यांनी रजा टाकली ते कर्मचारी मुंबई येथे आलेले आहेत। मुळात मागण्या म्हणजे आमच्या अवास्तव मागण्या नाही आहेत, आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय। इथे सगळे बसलेले सुशिक्षित आहेत, सगळे टेक्निकल पर्सन आहेत। महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेअंतर्गत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजना चालते। अतिदुर्गम भागामध्ये रस्ते पोहोचवण्याचं काम आमचे कर्मचारी करतात, पण एक खंत आहे की 2012 पासून आम्हाला कोणतेही मानधन वाढ दिलेली नाहीये। आमच्या इथले शिपायाला 7 हजार रुपये मानधन आहे, असिस्टंट लोक आहेत त्यांना
12,000 मानधन आहे. म्हणजे एवढ्या तुटपुंज्या मानधनांवर आम्ही काम करतोय आणि गेली 2012 पासून आमच्याकडे ₹1 सुद्धा त्यांनी आमचा मानधनात वाढ केलेली नाहीये. मधल्या काळात मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय की यांना शासन निर्णयाप्रमाणे जे काय असेल ते मानधन वाढ द्या, परंतु त्यांच्याही निर्णयाला केराची टोपली दाखवून आम्हाला असंच ठेवलेलं आहे. आम्हाला कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय रजा नाहीयेत, आमच्या महिला वर्गांना प्रसूतीच्या रजा नाहीयेत, आम्हाला रेग्युलर ज्या काही रजा असायला हव्यात 20-22 त्या नाहीयेत, आम्हाला वैद्यकीय मदत मिळेल असं कोणतेही संरक्षण या सरकारने दिलेलं नाही. आणि डिंब सरकारच्यामुळे आज आम्हाला आमच्या मागण्या म्हणजे आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे की आमचं मानधन वाढवा, जे काही शासन निर्णयाप्रमाणे तेवढं मानधन वाढवा आणि तो जो मधला फरक आहे तो आम्हाला द्या. आम्हाला बाकी तुमच्याकडून काही नको. एवढ्या साध्या मागण्या आहेत आणि त्याच्यासाठी आज आमचे एक कर्मचारी आहेत बर्डे साहेब, ते गेले 2 दिवस, आजचा हा आमचा 3रा दिवस आहे त्यांचा आमरण उपोषणाचा आणि अजून ते किती दिवस चालणार नाही मला माहिती नाही, पण ते इथे आमरण उपोषणाला बसलेले आणि हा आमचा पूर्ण स्टाफ आहे. 685 लोक आहोत आम्ही टोटल महाराष्ट्रभर आणि हे सगळे आम्ही त्याच्या पाठीशी खंबीर उभ्या आहोत. आणि आम्ही बर्डे साहेबांबरोबर महिला आहोत, तुम्ही बघताय आम्ही सगळ्या महिला इथे आहोत, अजूनही महिला येत आहेत, भेटीसाठी गेलेल्या आहेत. तेव्हा आम्ही बर्डे साहेबांना पूर्णपणे सपोर्ट करणार आहोत आणि आमचं हेच पाऊल असणार आहे की आमच्या सोबत जे आहेत त्यांच्यासोबत आम्ही आहोत आणि आम्ही आमचा निर्णय लागेपर्यंत इथेच थांबणार आहोत. आता दखल अशी घेतलेली नाहीये आमची, अगदी म्हणजे मनापासून घ्यायला हवी तशी घेतलेली नाहीये. आम्हाला हवा तशी दखल अजून घेतलेली नाहीये. जोपर्यंत ती दखल घेत नाही तोपर्यंत बर्डे साहेब आमचे उठणार नाही आणि आम्ही पुढे जाऊ. धन्यवाद.